पुण्यात प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी म्हणून पूजा खेडकर यांची नियुक्ती झाली. पूजा खेडकर ह्या आगळ्या वेगळ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. पूजा खेडकर यांनी पुण्याच्या कलेक्टरकडे स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. मात्र प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नसतात. इतकंच नाही तर पूजा खेडकर यांनी आपल्या खासगी ऑडी कारला लाल रंगाचा दिवाही लावला होता. पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून IAS अधिकारी झाले आहेत. त्यांनी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी OBC सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त IAS अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळेस खेडकरांनी त्यांचं वार्षिक उत्पन्न 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. नॉन क्रिमिलियर आणि बहुविकलांगता म्हणजेच मल्टिपल डिसॅबिलिटी या दोन प्रकारातून पूजा खेडकर यांची निवड झाली आहे. परंतु नॉन क्रिमिलियर साठी पालकांचे उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असायला हवे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्या निवडीवरच आता प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.